वृषभ राशी 9 ते 15 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। वृषभ राशी मार्च महिना अत्यंत खास आहे। ज्योतिषशास्त्रानुसार 9 ते 15 मार्च 2026 चा हा आठवडा फार खास असणार आहे। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे, कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहे, जे शुभ संकेत देत आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो। चला तर मग पाहूया वृषभ राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल। वृषभ राशीसाठी हा काळ शुभ आणि फलदायी घटना दर्शवू शकतो। कौटुंबिक जीवनात आनंद वाढू शकतो। जर तुम्हाला लग्नात रस असेल तर ते शक्य होऊ शकते। तुमच्या मुलांबद्दलही तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते। प्रेम संबंधात असलेल्या नाते पुढे नेण्याची संधी मिळू शकते। वृषभ राशी या आठवड्यात तुम्हाला नवीन मित्र आणि नवीन नातेवाईक बनण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे सामाजिक वर्तुळ वाढू शकते। तथापि या काळात खर्च वाढू शकतात। उत्पन्न वाढण्याची चिन्हे असली तरी खर्च देखील प्रमाणानुसार वाढू शकतात। जर तुम्ही आधीच गुंतवणूक केली असेल तर नफा मिळण्याची शक्यता आहे। याचा अर्थ असा की जुन्या गुंतवणुकीत पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल असू शकतो। नोकरीच्या संधी देखील निर्माण होऊ शकतात आणि उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत। वृषभ राशीचे लोक या आठवड्यात त्यांच्या कुटुंबासोबत खूप छान वेळ घालवतील। तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगल्या ठिकाणी जाण्याचा विचार करू शकता। तुम्ही केलेला कोणताही प्रवास तुम्हाला खूप आनंद देऊ शकतो। परस्पर प्रेम वाढण्याची शक्यता देखील आहे। प्रेमाच्या बाबतीत तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते पूर्वीपेक्षा बरेच चांगले असेल। तथापि कामाच्या ठिकाणी भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक काळ असू शकतो। आर्थिक बाबी ठीक राहतील। वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवनात आनंददायी अनुभव येतील। वृषभ राशी या आठवड्यात स्थिरता आणि साधेपणा परतण्याची गरज आहे। जर जीवन खूप कठीण किंवा गुंतागुंतीचे वाटत असेल तर अनेक अपूर्ण कामे तुमची ऊर्जा कमी करत असण्याची शक्यता आहे। प्रथम एक प्रलंबित काम पूर्ण करा, तुम्हाला लगेच हलकेपणा जाणवेल। कामात यश मिळवण्यासाठी नियमित दिनचर्या राखणे आवश्यक आहे। सतत योजना बदलण्याऐवजी सातत्य स्वीकारा। आर्थिक बाबतीत या आठवड्यात तुमच्या खर्चावर लक्ष ठेवा आणि एका क्षेत्रात लहान परंतु व्यावहारिक मर्यादा निश्चित करा। प्रेम संबंधात भव्य भावनिक विधानांपेक्षा सातत्य आणि विश्वास जास्त महत्त्वाचा असतो। तुमचा शब्द पाळल्याने तुमचे नाते अधिक मजबूत होईल। जेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या दबलेले असाल तेव्हा तुमच्या इंद्रियांना शांत करा। गरम जेवण, मऊ संगीत, आरामदायी आंघोळ किंवा काही शांत वेळ तुमच्या मनाला संतुलित करेल। या आठवड्यात तुमचे शरीर आणि मन एकमेकांशी खोलवर जोडलेले असेल, म्हणून स्वतःला थोडी विश्रांती देणे महत्त्वाचे आहे। आठवड्याच्या शेवटी जर तुम्ही स्वतःला अपराधीपणाची भावना न बाळगता आराम करू दिलात तर तुमचे मानसिक आणि भावनिक संतुलन चांगले वाटेल। वृषभ राशीसाठी ही महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची आता वेळ आहे। हे बुधवारपर्यंत चालू राहील। धीर धरा आणि रागावर नियंत्रण ठेवा। समस्या सोडवण्याचा हा काळ आहे। शत्रूंचा नाश होईल। तुमच्या कामात आणि व्यवसायातही आदर आणि सन्मान वाढेल। या वेळेचा चांगला उपयोग करा, कारण गुरुवार ते रविवार दुपारपर्यंत काही तणाव असू शकतो। प्रवास खर्च जास्त असेल। महत्त्वाच्या कामांमध्ये सावधगिरी बाळगा। योग आणि अध्यात्माची मदत घेणे उचित ठरेल। राग आणि घाई टाळा, धीर धरा। वृषभ राशीचे जातक या आठवड्यात घरात जास्त वेळ राहणार आहेत, त्यामुळे मानसिक समाधान वाढेल। कुटुंबासोबत एखाद्या चांगल्या ठिकाणी शिफ्ट होण्याचा विचार देखील करू शकता। प्रवासांमुळे चांगले परिणाम दिसत आहेत। नोकरी असो वा व्यवसाय, तुम्हाला सावध राहावे लागेल। भावनिकदृष्ट्या वेळ थोडा कठीण असू शकतो। एखादे पार्टनरशिपमधील प्रोजेक्ट मानसिक अस्वस्थता वाढवू शकते। या संदर्भात तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणे लाभदायक आहे। आर्थिक बाबतीत परिस्थिती ठीक असली तरी गुंतवणूक करावी का याबद्दल संभ्रम असेल, त्यासाठी सल्ला महत्त्वाचा आहे। प्रेम संबंधांच्या बाबतीत विचार केला तर सुख समृद्धीचे योग आहेत आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेणार आहेत। आठवड्याच्या शेवटी एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आशीर्वादाने आयुष्यात सुखाचे अनुभव येणार आहेत। वृषभ राशीसाठी हा आठवडा खूप फायदेशीर राहील। या काळात तुम्ही अनेक नवीन वस्तू खरेदी करू शकता। या व्यतिरिक्त तुम्ही नवीन लोकांशी चांगले आणि फायदेशीर संबंध प्रस्थापित कराल। या काळात तुम्हाला आरामदायी गतीने काम करण्याचा सल्ला दिला जातो। अभ्यासासाठी हा खूप चांगला काळ असेल। वृषभ राशी या आठवड्यात तुम्हाला पैसे मिळण्याची चांगली शक्यता आहे। जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही थोडे सावधगिरी बाळगली पाहिजे आणि तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे। जर तुम्ही व्यापारी असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे। हा आठवडा लोकप्रतिनिधींसाठीही चांगला आहे। तुमची प्रतिष्ठा वाढू शकते।
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मुलांकडून सहकार्य मिळणार नाही। या आठवड्यात 14 आणि 15 तारखेला तुमच्या कामासाठी यश मिळेल। जर तुम्ही अविवाहित असाल तर 9, 10 आणि 11 तारखेला तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात। या आठवड्यात तुम्ही जागरूक राहिले पाहिजे। दररोज तुम्ही सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे, पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे आणि लाल फूल घेऊन जावे। वृषभ राशी, या आठवड्यात तुमचा राशीचा स्वामी शुक्र मीन राशीत शनीसोबत भ्रमण करत आहे, जिथे शुक्र त्याच्या उच्च स्थानात मालव्य योग निर्माण करत आहेत। कुंभ राशीतील ग्रहांचा दशम भावावर प्रभाव तुम्हाला कामाच्या ठिकाणी स्थिरता आणि व्यावहारिक निर्णय घेण्याची शक्ती प्रदान करेल। या आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांसाठी सामाजिक आदर वाढेल आणि कुटुंबातील भूमिका मजबूत होतील। या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीचे संकेत आहेत, कारण 10व्या घरात सूर्य आणि बुध तुमच्या कारकिर्दीत स्पष्टता आणतील। कामावर तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि तुमचे वरिष्ठ समाधानी असतील, ज्यामुळे पदोन्नती किंवा पगारवाढीबद्दल चर्चा होऊ शकते। जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते। मीन राशीतील शुक्र तुमच्या प्रेमजीवनात विलासता आणि आनंद वाढवेल, ज्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत लांब फोन कॉल आणि भविष्याची सुंदर स्वप्ने पाहण्यास मदत होईल। या आठवड्यात तुमचे प्रेम फुलेल, परंतु जुन्या कटुतेला तुमच्या संभाषणात अडथळा आणू देऊ नका। या आठवड्यात कौटुंबिक जीवन आनंददायी राहील, कारण तुमच्या 11व्या भावात उच्च शुक्र ग्रह फायदेशीर स्थिती निर्माण करेल। तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील आणि अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो। तुम्हाला मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, परंतु कोणतेही किरकोळ वाद वाढू देऊ नका। तुमच्या मुलांकडून समाधानकारक बातम्या मिळण्याची शक्यता आहे। वृषभ राशी, या आठवड्यात तुम्ही अहंकार आणि हट्टीपणा टाळा। कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका। शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करा। ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा। या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ तारका 10, 11 आणि 12 असेल। भाग्यशाली रंग पांढरा, निळा आणि गुलाबी असेल, तर भाग्यवान दिवस शुक्रवार, सोमवार आणि शनिवार असणार आहे। एकंदरीतच पाहता वृषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।